महाराष्ट्र ठळक घडामोडी. महायुतीचा मोठा विजय. भाजप नेतृत्वाखालील महायुतीने राज्यातील स्थानिक निवडणुकांत धडाकेबाज कामगिरी केली आहे. एकूण 29 पैकी 25 महानगरपालिकांवर महायुतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून शहरी महाराष्ट्रात महायुतीची पकड आता अधिक मजबूत झाली आहे. मुंबई बीएमसीमध्ये ऐतिहासिक बदल. मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला आहे. भाजपने मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची दशकानुदशके चाललेली सत्ता आता संपुष्टात आली आहे. भाजपने 90 पेक्षा अधिक वॉर्ड जिंकून देशाच्या आर्थिक राजधानीतील राजकारणाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. विरोधकांचे आरोप. या निकालांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी या निकालांवर तीव्र आक्षेप घेतला असून लोकशाहीचा खून झाल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी संपूर्ण मतदान प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय बातम्या. भारत. उत्तर भारतात थंडीचा कहर. भारतीय हवामान विभागाने IMD उत्तर आणि मध्य भारतात कडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे. काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टीची शक्यता असून मैदानी भागात दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इराणमधील अस्थिरतेमुळे तेथील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत परराष्ट्र मंत्रालयाने MEA अपडेट दिले आहेत. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी युरोपियन युनियनच्या EU नेत्यांच्या भारत दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय बात. ट्रम्प यांचा टॅरिफ इशारा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदीला विरोध करणाऱ्या देशांवर कडक टॅरिफ व्यापारी शुल्क लावण्याची धमकी दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे मधील आंदोलन मंदावले. सुरक्षा दलांच्या कडक कारवाईनंतर इराणमधील निदर्शने आता कमी झाली आहेत. सरकारने सुमारे 3000 जणांना अटक केली असून आंदोलन दडपण्याचे प्रयत्न सुरू आहेत.